नमस्कार. आपल्या आयुष्यात जे धोके असतात किंवा ज्या धोकादायक गोष्टी असतात, त्याचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे जे सरळ-सरळ धोकादायक असल्याचं आपल्याला कळून येतं आणि दुसरं जे वरवर पाहता तितकं धोकादायक वाटत नाही, पण प्रत्यक्षात ते सुद्धा तितकंच धोकादायक असतं. हे सूत्र तुम्ही आयुष्याच्या अनेक घटनांना किंवा अनेक गोष्टींना लावू शकता आणि हेच सूत्र आपण आपल्या फसवणुकीला सुद्धा लावलं पाहिजे. जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती आपली फसवणूक करत असते, तेव्हा ते आपल्याला अगदी चुटकीसरशी चटकन लक्षात येतं. कारण दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला फसवलेलं असतं. पण जेव्हा आपण स्वतःची फसवणूक करत असतो, ते मात्र पटकन आपल्या लक्षात येत नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आपणच आपली फसवणूक करत असतो, ते आपल्या लक्षात येणं मुळातच कठीण. आणि दुसरं, काही क्षणभर किंवा काही निमिषार्धात ते आपल्या लक्षात आलं, तरी स्वतः स्वतःची फसवणूक करतोय हे मान्य करण्याचं धार्ष्ट्य आपल्यामध्ये नसतं. आपल्यामध्ये आजूबाजूला सगळ्यांनी जे संस्कार केलेले आहेत, त्यात स्वतः स्वतःची फसवणूक मान्य न करण्याचंच एक प्रकारचं शिक्षण आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे पहिले आपल्याला आपण फसवलेलं कळतच नाही आणि दुसरं, जरी ते कळायची धूसर का होईना शक्यता निर्माण झाली, तरी ते आपण मान्य करत नाही. मग आता प्रश्न असा येतो, की आपण आपली फसवणूक करत आहोत का नाही, हे कसं ओळखायचं? कारण कुठलीही गोष्ट जर एखादी दूर करायची असेल, तर ती आधी ओळखता यायला पाहिजे. आणि गोष्ट ओळखताना ज्या कृतीचा किंवा ज्या सूत्राचा व्यवहारात वापर करता येईल, अशी कृती किंवा असं सूत्र आपल्याकडे असलं पाहिजे. स्वतः स्वतःला फसवू नका, बारकाईने लक्ष द्या, हे सगळे मोघम सल्ले आहेत, याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे मी नेहमी जे सांगतो, की हा सगळा ज्ञानाचा कचरा आहे. त्याला अनुभवाचा परिसस्पर्श झालेला नाही. मग मी स्वतः करता जे उदाहरण किंवा जी युक्ती किंवा जे सूत्र वापरतो, ते मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण मी सुद्धा शेवटी माणूसच आहे. मी सुद्धा स्वतःची कधी ना कधी फसवणूक करत असणारच. आणि फसवणूक आपण करतोय, हे जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल, तेवढा आपण त्याच्यापासून परिणामकारक बचाव करू शकतो. म्हणून जर तुम्हाला स्वतःची फसवणूक ओळखायची असेल, तर खरं म्हणजे हा शब्दप्रयोग तुम्ही किती वेळा आणि कशाच्या संदर्भात वापरता याच्याकडे बारीक लक्ष ठेवा. कारण जेव्हा एखादं परस्पर विरोधी विधान तुम्हाला करायचं असतं, तेव्हा बहुतांश वेळेला खरं म्हणजे ही क्लृप्ती किंवा हा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजे एखाद्याने समजा तुम्हाला एखादी गोष्ट करतो असं सांगितलं आणि त्याने नाही केलं, तर आपण काय म्हणतो सहसा, की "अरे, मी त्याला सांगितलं होतं, त्याने नाही केलं." खरं म्हणजे तो नेहमी करतो. किंवा एखाद्याने तुमच्याबरोबर यायचं किंवा जायचं मान्य केलं आणि त्याने तुम्हाला टांग दिली किंवा तुमच्याबरोबर आलाच नाही. तर आपण काय म्हणतो, "अरे, तो माझ्याबरोबर येणार होता, आम्ही एकत्र जाणार होतो." खरं म्हणजे तो असं करत नाही. हे स्वतःला सुद्धा लागू करू शकता. म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला गुण समजा कमी पडले, तर मी हे अनेकदा ऐकलेलं आहे किंवा मी बोललेलो सुद्धा आहे, की खरं म्हणजे मी खूप अभ्यास केला होता, पण तरी सुद्धा मला मार्क कमी मिळाले. खरं म्हणजे मी खूप चांगलं काम करतो, तरी माझ्या आयुष्याची गाडी काही पुढे सरकत नाहीये. खरं म्हणजे मी सगळं नीट खातो, पण तरी माझी तब्येत काही सुधारत नाहीये. खरं म्हणजे, खरं म्हणजे, खरं म्हणजे हे जेवढ्या वेळा तुम्ही वापरत असाल, तेवढं तुम्ही स्वतःशी खोटं बोलताय, याची शक्यता अत्यंतिक आहे. काही अपवादात्मक उदाहरणं अशी असतील, की जिथे खरं म्हणजे हे वास्तविक असेल. पण बहुतांश वेळेला तुम्ही जेव्हा खरं म्हणजेचा प्रयोग करत असता, तेव्हा स्वतःशी खोटं बोलत असता. मग ते स्वतःबद्दल बोलत असाल किंवा इतरांबद्दल बोलत असाल, त्याने फार फरक पडत नाही. खरं म्हणजे या शब्दांनी सुरुवात करून तुम्ही स्वतःशी जेवढं खोटं बोलत जाल, तेवढं तुम्ही स्वतःला मागे-मागे ढकलत न्याल. म्हणून जर तुम्ही हा पुढचे काही दिवस प्रयोग करून बघितला, जो मी केलेला आहे, की जेव्हा तुम्हाला स्वतःशी किंवा दुसऱ्याशी बोलायची वेळ येते, तेव्हा शक्यतो खरं म्हणजे हा शब्द वापरायचा नाही. आणि जर खरं म्हणजे हा शब्दप्रयोग आपण वापरलाच, तर त्याच्यामागचं खरं तथ्य काय आहे, ते किमान स्वतःकरता शोधून काढायचं. कारण हे स्वतःचं अन्वेषण आहे. स्वतःबद्दल तुम्हाला ज्या गोष्टी सापडतील, त्या काय उद्या साइनबोर्ड करून जगाला कळाव्या म्हणून लावायच्या नाहीयेत.
म्हणून तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला अजिबात घाबरू नका. ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी तुमच्याबद्दल तुम्हाला कळतील, त्या सार्वजनिक अजिबात करायच्या नाहीयेत. पण त्या तशाच झाकून पण ठेवू नका. स्वतःबद्दलच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी जेवढ्या तुमच्या नजरेसमोर येतील, तेवढ्या चांगल्या गोष्टी वाढवणं आणि वाईट गोष्टी कमी करणं, या कार्यक्रमाला एक गती येऊ शकेल. आता खरं म्हणजे तुम्हाला हे करायचंय का स्वतःशी खोटं बोलत राहायचंय, हा निर्णय तुमचा तुम्हालाच करायला लागेल. धन्यवाद.